एखादा लोलर लावून जसा जसा रस्ता शाप व्हावा तसा भगवंता अरे लक्ष्मणाच्या पायाने त्या ठिकाणी शिळाचं पर्वताचं पिट्ट होऊ लागलंय. पूर्वसूचना हनुमंत सुग्रीवासी असे सांगत विसरला श्रीराम कार्यार्थ अति उन्मत्त विषयांध. इकडे लक्ष्मणजी असणारे क्रोधामध्ये निघाले तर इकडे हनुमंताने असणारा संवाद करायला सुरू केले. कोणाला? ए सुग्रीवा, अरे बात झाला ना आता कारभार करायचा, संसार कोटपर्यंत करायचा का? संसार करायला जर वेळ दिला म्हणजे किती दिवस संसार करायचा का? झाले आता जरा पांढरे केस झाले, पोराचे पाय तन पायाला आपले यायला लागले, कारभार बंद केला पाहिजे ना. बसला काही तर म्हातारपणापासून कारभार उठ मला कार्य करायचंय, रामाचं कार्य करायला जायचंय. विसरला की काय तू असणार आहे सुग्रीवा? हनुमंताचं असणार इकडं संवाद करायला सुरुवात केली. काय होतंय चला? विषय मद्यपाना त्याही वरी धनमान त्याही वरी शब्द ज्ञान याची नागवन स्वहिता विषयी. विषयामध्ये गुंतले आणि विषयामध्ये गुंतल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यामध्ये मद्यपानाची संगती लागावी आणि त्याच्यामध्ये पुन्हा अज्ञानाची संगती लागावी. मग तर बघायचंच काम नाही. पुन्हा परमार्थ कळ मंदिराचं नाव कुणी घेत नाही पुन्हा असं तर, आणि जे घेते ते आडवे आल्याशिवाय राहत नाही. अशी अवस्था बरं का विषय सक्त झालेल्या असणाऱ्या मनुष्याची. त्यावेळेस हनुमंताने सांगायला सुरू केलं, सावध करलं ते सावध. जरी विषयामध्ये बुडले तरी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. संतांचं कामाचं आहे सावध करायचं आणि सत्मार्गाला लावायचं. हनुमंताचे असणारे संत मोठे संतांनी सावध करायला सुरू केलं. हे सुग्रीवा उठना जरा सावध हो, सावध होऊन रामाच्या कार्याला जायचं. विसरलास की काय? तव्यदाना मद्यपान तुझे बुडाले स्वहित ज्ञान विसरला श्रीराम भजन परम विघ्न तुझाले. परम विघ्न तुझाले. सुग्रीवा अरे संसार करीत करीत जरा जास्त पैसा आला की मार्ग सुचला की काय तुला? मद्यपान करून शेने मला वाटतं पहिल्यापासून आहे ना. बरोबर आहे. मद्यपानात गेल्यावर मद्यपानच केलेलं आहे नाही का? त्याची शुद्धी करून गेल्यावर अरे मद्यपान करून शेने तू विषयामध्ये गुंतलास बुडालास आणि जे खऱ्या भगवंताचं कार्य करायचंय आपला असणारा त्या ठिकाणी पण केलेला होता. 4 महिने पावसाळा संपल्याच्या नंतर आपल्याला पुढे कार्याला जायचंय. जगाची शक्ती सीता माता असणारी त्या रावणाच्या बंदीमध्ये पडली ना आणि तिचा शोध करायचा. शोध करण्यासाठी आपण वचन दिले भगवंताला. ते कार्य विसरला का रे सुग्रीवा? तो हनुमंत सावध करते. गेला काळ नाम तुने नसी आयुष्य वेचले विषयासी लोटलिया चातुर्मासासी सीता श्रुतीसी निगसी. ठरलेला काळ वेळ संपत चाललाय. विषयामध्ये कुठपर्यंत गुंतायचंय, कुठपर्यंत संसारामध्ये अडकून राहायचंय, संसाराला लात मारून परमार्थाकडे शिर जरा. टाइम संपलाय. टाइम जर विसरला नामा म्हणे केशव राजान केला नेम चालाय माझा हे परमार्थामध्ये नियम आहे आणि तू नेम विसरला सुग्रीवा. याच्यामुळे जरा सावध हो सावध आणि लवकर चल आपल्याला कार्याला जायचंय. सीता शुद्धीसी न करिता कोप येईल श्री रघुनाथा तो करील तुझी आघाता सत्य सर्वथा सुग्रीवा. सुग्रीवा अरे आपण वचन काय दिलंय भगवंत प्रभू रामचंद्राच्या भक्ती ती पुन्हा पत्नी आणि त्या सीतेचा शोध करायचा शोध. आणि जर त्या सीतेचा शोध आपण वचन दिल्याप्रमाणे नाही जर केला तर त्या जगाच्या मालकाला कोप येईल, राग येईल. राग त्याच्यासाठी पहिलं तर वचन देऊ नका. आणि वचन दिल्याच्या नंतर वचन देऊन जर तिथं कल्टी मारली ना मारली जगाच्या मालकाला राग आल्याशिवाय राहत नाही. एकदा त्याला राग आला तुझा वाद केल्याशिवाय राहणार नाही सुग्रीवा. मग बघ तुला इथंच बसायचंय का? राज्य भोगायचंय का? सीतेचा शोध करायचा आहे? उठ
हाती घेऊन कार्यार्थ ऐको आणि हनुमंताच्या वचनाने हनुमंतासारख्या संतानं बोलावा आणि सुग्रीवासारख्या राजानं ऐकायचंच काम करायचं नाही. हो सावधच व्हायना ना सावध. हो सावध व्हा सावध. सावधच होत नाही तर करायचं काय. सावध व्हायची वेळ निघून जरी गेली पोराने बरोबर आहे का नाही. जेव्हा हाकालून दोन चार लाथा बसतात तेव्हा सावध होते तर तोपर्यंत सावध होत नाही. मनानं सावध झालं पाहिजे. आणि विषयामध्ये कुठपर्यंत गुंतून अडकून पडायचंय. उठ पण नाही तसाच असणार बघ म्हणतो माणूस नाही का झोपेतला उठवला जाऊ दे ना जरा पडू दे ना मला घडीवर. त्याचा सुग्रीवाचा मानत चाललाय दिलेलं वाक्य पण काय विनाकारण लागलाय बाबा हे हनुमंत मला बिनकामात. आता एवढं मोठं राज्य आहे एवढा भोग आहे एवढ्या स्त्रिया एवढा पैसा अडका सोडायचा आणि पुन्हा जायचं का डोंगरादऱ्याने चलत. ही असणार आळस आहे आळस. आणि तो आळस असणारा सुग्रीवाला आलाय. सुग्रीव सांगे हनुमंतासी शीघ्र मूळ धाडा सैन्यासी आईसे सांगून याच्यासी रावणाने वशासी निघाला. आता ज्यावेळेस हनुमंताने एवढं सांगितल्याच्या नंतर सुद्धा सुग्रीवाला समजलं नाही. सुग्रीव काम सांगायला हनुमंताला ए हनुमंता आता जाण म्हणला लवकर काय कर. ही जे आपलं सैन्य बसलंय ना चौकट तिकडे तिकडे आपल्या आपल्या घरी त्यांना मूळ पाठव. कोणीतरी 4-2 प्रधान पाठव घरोघर. चला सावध व्हा जायचंय आपल्याला तोपर्यंत कसे तरी आठवडा जातोय. आठवडाभर तरी का व्हायला पण आपल्याला राज्य भोगायला मिळतंय. कुणाचं मानच आहे सुग्रीवाचं. अरे पण एवढं कळलं नाही तुला त्या हनुमंतानं उठवलंय सावध केल्याबरोबर उठून हनुमंता बरोबर असणार निघायला पाहिजे होतं. ते सोडलं. हनुमंताला काम सांगितलं आणि सुग्रीव स्वतःच्या घरी निघालाय. हनुमंते येऊन अति शीघ्रता सहस्र वानर वीर अनवया सैन्य धर स्वयंसत्वर धाडिले. पण या ठिकाणी असणारा राजा होता कसा का होणार राजा सुग्रीव वानराचा राजा आहे. आणि राजाची आज्ञा आहे. हनुमंताने श्री सावन्य मान्य केली. सांगितल्याप्रमाणे हनुमंताजीनं वानर सैन्याला सांगायला सुरू केले जा उठा आणि लवकरात लवकर घरोघर खोना खो चला. चला थोरत महाराजांनी सावध करा. चला महाराज मोतीला या गांजपूरला. हो मग हे करायची कोणाला माने महाराजाला फोन. माने महाराजाला करायचं तोंडे महाराजाला. अशी अवस्था ही परमार्थ आहे. परमार्थामध्ये एकमेकाला सांगत चाललं पाहिजे. आणि तसं हनुमंतानं ज्यावेळेस सांगितलं सगळ्यांनी सांगायला थोडं लवकर सावध आपल्या रामाच्या कार्यासाठी जायचंय. तोपर्यंत राजाला आपल्या म्हणजे भोगुड्या सुखवर भोगायचंय. तोपर्यंत येईकडे स्वामित्र कोपे चालिला काळा निरुद्र त्यात जे कोणी वानर वीर थोर थोर गजबजिले. वार्ताल्याच्या नंतर सांगायला हनुमंताचं असणार इकडून सेने निरोप आहे. सगळे सावध हो लागले बाकीचे वानर. हो मग काय कच्च्या शब्दात सांगितलं का हनुमंतानं जसं सांगितलं